काल 2 श्लोक विचारले, आता 3रा श्लोक. बुद्ध्या विना, बुद्धी नसताना सुद्धा मी काय करतोय? स्तुती करू लागलोय. काय सांगितलं होतं इथं अध्यात्मार्थ बुद्ध्या विनापी मध्ये? विशेष बुद्धी नाही सांगितलं. काय सांगितलं होतं? विशेष बुद्धी नव्हतं सांगितलं, व्यवहार सांगितलं, परंतु निश्चयाने तुमचा बातमी देखील परिपूर्ण आहे. बुद्धी नसताना म्हणजे काय घेतलं? केवळ ज्ञान नसताना घटवायचंच नाही, आणि बुद्धी म्हणजे अल्पबुद्धी पण घटवायचं नाही. काय सांगितलेलं होतं? ह्याच्यात खूप सांगितलं होतं चिंतन, सगळं विसरून गेलं. बुद्ध्या विनापी म्हणजे माझं पर्याय क्षयक्षम ज्ञान नसताना सुद्धा मी त्याचाच प्रयत्न करते स्तुती करण्याचा. क्षयक्षम ज्ञान माझं कुठं आहे ह्याच्यावरच खूप गटलेलं होतं. म्हणजे मी परिपूर्ण ज्ञानी असताना, मला सगळं समजलेलं असताना, म्हणजे मी आता ह्या सर्वापासून भिन्न नाही समजलं, स्तुती करणारा सुद्धा मी नाही हे समजून सुद्धा पुन्हा मी चूक करायला लागले. म्हणजे पुन्हा पुन्हा मी स्तुती करायला लागले. ह्याच्यावर पहा परत खूप मोठं चिंतन आहे. आता हा श्लोक कोणता घ्यायचा आहे? 20वा श्लोक. ज्ञानं यथा त्वयि भाति कृता प्रकाशं नैवं तथा हरिहरादिषु नायकेषु तेजस्फुरन् मणिषु याति यथा महत्त्वं नैवं तु म्हणजे ज्याप्रमाणे तुझ्या ठिकाणी, म्हणजे तुझ्या ठिकाणी काय आहे? ज्ञानम म्हणजे निज ध्रुवात्म्यामध्ये जसं ज्ञान म्हणजे स्वतःचं जे ज्ञान आहे आणि ते अवकाशाला प्राप्त झालेलं आहे. तुझ्या ठिकाणी जसं ज्ञान विभाती म्हणजे प्रकाशमान आहे, शोभायमान आहे आणि अवकाशाला प्राप्त झालंय, तथा त्याप्रमाणे हरिहरादिक नायकामध्ये नाहीच. नैव म्हणजे अशा प्रकारचं नाही. जसं वितराग भगवंतामध्ये हे ज्ञान अवकाशाला प्राप्त झालंय, म्हणजे आता त्याने स्थान प्राप्त केलंय की ते स्थान कधी सुटणार नाही. पण तसं हरिहरादिक म्हणजे इतर वितराग सरागी देवी देवतामध्ये नाही. म्हणून खरे ज्ञानी तुम्हीच आहात. भगवंतांना आपण काय म्हणतो? कुठल्या नयाने म्हणतो? व्यवहार नयाने. आणि निश्चय नयाने ही पारख करण्याची माझ्यामध्ये पण शक्ती आहे. म्हणजे फक्त सोनच खरंय म्हणायला हे कोण योग्य पात्र आहे? तो सराफ, त्याची दृष्टी. तसं माझी सुद्धा दृष्टी कशी झाली आहे की तुम्हीच योग्य आहात हे सुद्धा मी परीक्षा करून ठरवलंय. लगेच कुठलं घ्यायचं? देवागम स्तोत्र मधलं देवागम नभो यान चामरादी विभूतय. म्हणजे किती पण असू दे चामरादी विभूती वगैरे देवाचं आगमन, पण त्याच्यावरनं तुम्ही मला महान नाही, कारण मायावी लोकांमध्ये सुद्धा हे दिसून येतं. तसं इथं म्हटलं की मी सुद्धा परीक्षा करून ठरवलंय. म्हणजे हा परीक्षक आहे जो स्तुती करणार आहे तो, की वितराग भगवंतामध्ये जी योग्यता आहे ती अन्य ठिकाणी नाही. म्हणून तेजस्फुरन मनीषु याती यथा महत्व. उदाहरण कोणतं दिलं? ज्याप्रमाणे तेजाने स्फुरायमान झालेले जे रत्न आहेत त्यामध्ये महत्व म्हणजे महानपणा जसा प्राप्त होतो. मणी म्हणजे काय घेतलं? रत्न. म्हणजे तेजपुंज असलेलं रत्न जसं महत्वाला प्राप्त होतं, तसं
न एवं तू काच शकले किरणाकुलेपी. किती किरण म्हणजे बाहेर किती त्याचा प्रकाश पडू देत नकली काचामध्ये, त्या किरणाने व्याप्त असून देखील काच शकले म्हणजे काचाच्या तुकड्यामध्ये अशा प्रकारचं महत्व नाही जे रत्नामध्ये आहे. भगवंतांना म्हटलं रत्न आणि हरिहराधिकांना म्हटलं काच. आणि आपल्याला काय म्हणायचं? जो सोऊ सो चेव. काय म्हणायला जायचं नाही, जसं आहे तसं आत्मा फक्त जाणीवेत घ्यायचं. आणि तसं जर जाणीवेत घेतलं तर आपल्याला कुठेही पक्ष येणार नाही. पक्षानेच आपण काय करतो, हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे. रत्नाचं सुद्धा उदाहरण एकदा सांगितलं होतं की एकदा दरबारात तो रत्न पारखी आलाय आणि 2 रत्न समोर ठेवलेत राजाच्या आणि सांगितलं खरा कोणता आहे खोटा कोणता आहे ओळखा. राजा म्हटला मला कसं ओळखू येणार? मग तो मंत्र्याला बोलवला. मंत्र्याला पण काही ओळखू येणार. सगळ्या दरबारी लोकांना विचारलं की कोणाला ओळखू येते का असली आणि नकली? समान दिसतंय, दिसायला तर समान आहे पण ओळखू येत नाही. मग काय केलं शेवटी? तो म्हटला तर तुम्ही सगळेजण उद्या दुपारी या आणि तुम्हाला ह्यातली पारख करून दाखवतो. मग दुपारी अगदी कडक ऊन पडलेलं असताना त्या उन्हामध्ये ते 2 रत्न ठेवले आणि सांगितलं आता स्पर्श करून या प्रत्येकचं त्या दोन्ही रत्नाचा. मग ज्यावेळेस खऱ्या रत्नाचा स्पर्श केला त्यावेळेस काय निघालं? थंड होतं ते. आणि खोट्या रत्नाचा स्पर्श केल्यावर गरम झालं. ते उन्हाने गरम झालेलं होतं. मग तेच त्यांनी सांगितलं की जे गरम आहे ते नकली आणि एवढ्या उन्हात ठेवून सुद्धा थंड राहत आहे ते असली. मग आपण कशात जायचं बघा. किती पण जन्म मरणाचं चक्कर असू देत, किती पण बाहेरचं अनुकूल प्रतिकूल असू देत, सगळ्यामध्ये थंड. थंड म्हणजे न्यायिक. सहज फक्त स्वतःला जाणण्याची परिणती. ह्याला सोडून कधी सुद्धा आपण हुरळून पण जात नाही आणि दुःखी पण होत नाही तर असली. आणि गेलो तर नकली. नियार्थ परिणमन केलं, ज्ञानाने जाणलं पण नियार्थ परिणमन केलं तर नकली झालं. मग आपल्याला नकली राहायचंय का? आता राहायचं नाही. म्हणजे स्वभाव जसा आहे तसा जर जाणीवेत घेतला तर कुठं सुद्धा ही आकुलता व्याकुलता होते. म्हणून भगवंतांची स्तुती करताना काय म्हटलं की आपण कसे आहात? हरिहराधिकामध्ये ते स्वरूप दिसत नाही. तुमचं ज्ञान असं प्रकाशमान झालेलं आहे, असं विकासाला प्राप्त झालंय की ते अन्य ठिकाणी अवकाशाला प्राप्त होत. म्हणजेच वेद विज्ञानाची जी स्थिरता आहे ती किती मोठा क्षयक्षम असेल तरी त्याच्यात ती स्थिरता नाही. कारण त्याच्यात कोणता अलंकार नाहीये. वेद विज्ञानीचं अल्पज्ञान असेल परंतु मिथ्या दृष्टीचं ज्ञान भरपूर आहे पण त्यात अलंकार नाही. कोणता? धीर अलंकार नाही. तो अधीरतेने सगळं काय करतो? काम करत राहतो. माझं माझं लगेच माझं म्हणून तिथं गोंधळच घालतो. माझं असं झालं, माझं तसं झालं, माझं हे गेलं, माझं ते गेलं. म्हणून काय आहे की सदैव धीर पाहिजे. कुठल्याही गोष्टीला धीर असेल तर काम लवकर आटपते आणि अधीरतेने करू लागलं तर एकही काम नीट होत नाही. कोणतंही काम करताना आपल्याला रोजचा अनुभव आहे, मला जायचंय गडबड करून जर केलं तर सगळं घोटाळाच होत आहे. तिथलं पण काम नाही, इकडचं पण नाही, मधल्यामध्येच लोंबकळत राहतो. आणि स्थिरतेने कोणतंही काम केलं तर स्थिरतेने केलं तर काम पण चांगलं होतंय, दुसऱ्यांच्या डोक्यालाही ताप होत नाही आणि आपल्याला पण शांती मिळते. सगळीकडे चांगलं कार्य होतंय. त्याला म्हणायचं धीर. म्हणजे धीर कुठे? कर्माचा उदय कसला आला ना, अग्नी ठेवली डोक्यावर आणि लगेच असं हलू लागला तर उलट तो सगळीकडे जळून जाईल की नाही. म्हणजे धीर नाही त्याला. पण तिथं धीरतेने राहिलं तर तेवढाच नसा फक्त जळला आणि ते मुनी वाचले. आणि त्यांनी हलवलं असतं डोक्यावरचं अग्नीचं भांड हलवलं असतं तर उलट मेलं असतं त्याच्यामध्ये. म्हणजे त्याला सुद्धा कसं साक्षी रूपाने जाणलं, धीरतेने जाणलं. जे होईल ते शरीराचं होईल, मला काय होत नाही, बस हेच धीरता. म्हणून आपल्याला प्रत्येक ठिकाणी धैर्य पाहिजे. धैर्य असेल तर अनंत वीर्य प्रगट होत आहे.
म्हणून ती चेलना किती धीरतेने काम करते. म्हणजे कुठे सुद्धा तिला गडबड नाही, गोंधळ नाही आणि भीती नाही. म्हणजे निर्भयतेने सगळं काम करते. मंडप जाळून आल्यावर अशी काही भीती वाटली नाही श्रेनिकाची की आता मला काय होईल म्हणून. मग श्रेनिक पहिल्यांदा तर खूप अगदी हे करतोय, धिक्कारतोय की तू मंडप जाळला कसा, म्हणजे तू जैन धर्मी नाही खरी. जैन धर्मी असती तर दयाबुद्धी ठेवली असती, कोणाला जाळण्याचा विचारच केला नसता. पण मला तर हे तुझं सगळं ढोंगच वाटतंय. खूप त्यांनी धिक्कारलंय, पण तिने शांततेने सगळं ऐकून घेतलं. आणि त्याचं बोलणं संपल्यावर ती काय म्हणते, मी तुम्हाला एक कथा सांगते. कथाच सांगायला सुरुवात केली डायरेक्ट. काय म्हणजे एवढा धीर पाहिजे ती ऐकायला सुद्धा आणि सांगायला सुद्धा. मग त्यावेळेस तिने कथा काय सांगितली की काय झालेलं आहे, एका नगरामध्ये 2 सेठ असतात आणि त्या दोघांची इतकी मैत्री होते आणि शेजारी शेजारी राहतात. आणि त्यांचा नुकताच दोघांचाही विवाह झालेला आहे. आणि त्या दोघांनी आपल्या स्नेहाला जास्त वाढवण्यासाठी काय अट घातली, ज्याला मुलगी होईल आणि ज्याला मुलगा होईल त्याने काय करायचं, एकमेकांना द्यायचं. म्हणजे काय करायचं, मुलगी झाली तर मुलगी द्यायची त्या मुलाला, मुलगा झाला तर ह्याची मुलगी असेल तर त्याने ती ह्या मुलाला द्यायची. मग झालं दोघांमध्ये, ठीक आहे म्हटले, तुम्ही जसं म्हणाल तसं. मग खरोखरच एकाला झाली मुलगी, एकाला झाला मुलगा. पण मुलगा कसा झाला, मुलगा अतिशय कुरूप आणि सर्पाच्या आकाराचा. मनुष्य कुरूप असू देत की, पण सर्पाच्या आकाराचा झालेला आहे. हात पाय वगैरे त्याला काही नाही आणि तोंड वगैरे सगळं सर्पासारखं भयंकर. आणि मुलगी खूप सुंदर. पण आता वचन दिलंय ना त्यांनी की मुलगी यांना द्यायची ह्याच मुलाला. आणि पुढे तरुण झाल्यावर त्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर झाला. पण आई रडते. आई का रडते, तू किती सुंदर आहे आणि तुझा पती असला सर्पाच्या आकाराचा, कुरूप असू देत, मला काही झालं वाटलं नसतं मनुष्य असतं तर, पण तो सर्पाच्या आकाराचा, म्हणजे तुझं सगळं जीवन नष्ट झालं असं म्हणून ती रडू लागली. आणि ती हसते की तू का रडतेस विनाकारण, तू समजून घे. काय समजून घे की जो आता तुला माझा पती सर्पाच्या आकाराचा वाटते, तो दिवसा त्या रूपात येतो संगीत आणि रात्री मनुष्याच्या आकारात माझ्या जवळ येत असतो. आणि तो काय करत असतो, त्या एक कपाट असतं आणि त्या कपाटामध्ये तो बसलेला असतो. आणि मग तिथनं मग तो मनुष्याचा आकार येऊन घेऊन येतो. त्यावेळेस ते कपाट रिकामं असतं. मग आई म्हटली, बरं असं आहे का म्हटली. मग आता काय करा, परिचित ठिकाणी म्हणजे जिथं मी जाते किंवा जे माझ्या दृष्टीटप्प्यात स्थान आहे अशा ठिकाणी ते कपाट नेऊन ठेवून सांगितलं. म्हणजे रिकामं झाल्यावर जेव्हा तो बाहेर पडतो तेव्हा. मग ती बरं म्हणते आणि तिने पटकन जिथं आई जाते ते त्या ठिकाणी ते कपाट नेऊन ठेवलं. ठेवल्यानंतर आईने पाहिलं आता ह्या कपाटात काही नाहीये, रिकामं. तिने लगेच जाळून टाकलं ते कपाट. आणि आता ह्याने सकाळ झाल्यानंतर तो त्या कपाटात जाऊन बसणार, बघितलं तर कपाटच नाही. मग त्याचं मनुष्याचं रूप कायम राहील. काय सांगितलं, आता तो सर्प झालाच नाही. मग आता तसं मी ते काय केलं की मी मंडपात गेल्यानंतर ते बौद्ध साधू ध्यान करत होते आणि त्यांच्या ब्रह्मचारीने काय सांगितलं की आता हे आमचे सगळे साधू सिद्धालयात गेले, शरीर हिथं सोडलंय आणि ते सिद्धालयात जाऊन बसले, त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीत म्हणून सांगितलं. म्हणून काय केलं, आता त्यांचं शरीर रिकाम्या कपाटासारखंच झालंय. म्हणजे ते शरीराचा साचा फक्त राहिलाय. मग जाळून टाकलं, म्हणजे परत त्यांनी येऊ नये सिद्धालयातून ह्या शरीरात प्रवेश करू नये. म्हणून मी चांगलं काम केलं का वाईट काम केलं. श्रेनिकाला शेवटी ह्याचं काही उत्तर देताच आलं नाही. पण त्याच्या मनात हा एक क्रोध राहिलेला आहे, सूडबुद्धी राहिली आहे.
कारण अजून त्याला जैन धर्माचं महत्त्व पटलेलं नव्हतं. त्यामुळं तो विचार करते मनामध्ये की माझ्या गुरूंचा एवढा अपमान करते ही, हिच्या पण गुरुचा मी अपमान केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे मी सुद्धा हिच्या गुरुला एवढं त्रस्त करणार. म्हणजे जसं अग्नी पेटवून दिली तर त्यावेळेस मारण्याचा विचार केला. तर हिचे पण गुरु भेटू देत की मी पण त्यांना मारतो. म्हणून यशोधर मुनींना म्हणजे योगायोग असा की मनात जे भाव ठेवले तसंच शिकारीला गेलेलं असतं आणि तिथं त्यांना मुनी दिसतात. मुनी दिसले की झालं, लगेच आठवतं त्याला चेलनीचं रूप. बघा तिने माझ्या गुरूंना असं केलंय, छळलंय, मी पण आता हिच्या गुरुला. हेच ते तिचे, कारण त्यांनी विचारलं असतं, पार्श्वचर त्याच्या बरोबर असतो श्रेणिका बरोबर. त्यांनी विचारलं कोण आहेत हे, मग त्यांनी सांगितलं हेच तर तुमच्या चेलनीचे गुरु आहेत म्हणून सांगितलं. आणि झालं तेवढं म्हटलं की इतका क्रोध आला आणि त्याने लगेच काय केलं, 500 शिकारी कुत्री त्यांच्या अंगावर सोडली. पण पहा की कोण कुणाला सुख दुःख देतो का, कोण कुणाला नष्ट करू शकतो का. त्याने लगेच काय केलं, कुत्र्यांनी एवढी त्यांची शांत मुद्रा पाहून, वितराग मुद्रा पाहून त्यांनाच प्रदक्षिणा दिली. एवढे ते शिकारी आणि अभक्ष खाणारे आणि खूप म्हणजे क्रोध करून, आणि शिवाय मालकाने सोडले म्हटल्यावर काय प्रश्नच नाही. पण त्या मुनींचं रक्षण करणारं कोण होतं. ते कुत्रे सुद्धा इतके नतमस्तक झाले, त्यांची प्रदक्षिणा करून अगदी शांत चित्ताने त्यांच्या समोर त्यांच्या मुद्रेकडे पाहत बसले, नमस्कार. आणि ते पाहिलं तर श्रेणिकाला इतका क्रोध आलाय की नक्कीच ह्यांच्याजवळ कुठला तरी मंत्र असेल आणि हे सगळ्यांना असं करतात, सगळ्यांना भुलवतात, असा विचार आला मनामध्ये. आणि काय केलं की आता ह्यांना मारून टाकलं पाहिजे. म्हणून इकडं तिकडं पाहत असताना खूप अगदी काळा भुजंग कसला विषारी दिसलेला असतो त्यांना. मग तो त्यांनी मारला आणि म्हणजे का मेलेला होता आणि त्यांच्या गळ्यात घातला तो. म्हणजे कसं विडंबन करतो आणि गेला निघून. आणि 3 दिवस चेलनेला भेटलाच नाही. काय सांगायला पण नको, काय करायला पण नको. म्हणजे एवढी सूडबुद्धी. आणि मग शेवटी जे असल्या प्रकारच्या क्रूर परिणामातच त्याने नरकाईचा बंद केलेला असतो. आणि त्यावेळेस मग 4थ्या दिवशी त्याला वाटलं सांगावं, चेलनेला सांगितलं. ती एवढी दुःख करू लागली की काय तुम्ही केलं, किती पाप केलं, ते किती महान आहेत आणि त्यांचा तुम्ही एवढा विनय केला, म्हणजे तुम्हाला आता कुठं स्थान आहे, असं ती खूपही करते. आणि तो म्हणतो एवढं का दुःखी व्हायचं, काय कारण, गेले असतील सर्प टाकून केव्हाच निघून. ते गुरु नाहीत. माझे खरे गुरु कोणते असतील ते तसेच उपसर्ग समजून ध्यानात राहिलेले आहेत, तेच माझे खरे गुरु, इतकी ठोसपणे सांगते. मग त्यावेळेस त्याला उत्सुकता होते जाऊन पाहायचं म्हणून. आणि जाऊन पाहिलं तर खरोखर ते एवढे ध्यानस्थ होते, संपूर्ण मुंग्याने तर व्याप्त झालेलं शरीर, रक्ताळलेलं, आणि तो सर्प तसाच गळ्यामध्ये. तेव्हा तिच्या लक्षात येतं की खरंच हे खरे गुरु आहे. आणि मग त्यावेळेस चेलना पटकन ती दूर करते सगळं, जे काही दाह वगैरे झाला असेल त्याला चंदन वगैरे लावते, अजून काय काय असं सेवा सगळी करते. त्यावेळेस तो पण करत असतो आणि मग तिच्या मनात पश्चाताप होतो की मी ही खूप चूक केली म्हणून. पण ध्यान सोडल्यानंतर दोघांना समान आशीर्वाद दिलाय. त्यावेळेस ती म्हणते की अज्ञानी जीवाला थोडं संबोधन करा, असं ती म्हणते की अशा प्रकारचं त्यांनी किती घोर पाप केलेलं आहे आणि त्याचा उद्धार कसा होईल, त्याला क्षमा करा, त्याचं अज्ञान दूर करा वगैरे, असं ती विनंती करते. आणि मग मुनी त्यांना खूप उपदेश सुंदर सांगतात. आणि ते ऐकून एवढं त्याचं जे चित्त हे होतं की खरोखर हा जैन धर्म श्रेष्ठ आहे, म्हणून तिथं त्याला मग काय होत असतं, बहुमान येतो. आणि मग त्यावेळेस चेलना म्हणते पहा आमचे गुरु ज्ञानी पण असतात, असं काही नाहीये एरगबळासारखं, त्यांना तुमची पुरभव सुद्धा माहीत असतील म्हटले, विचारा म्हटले. आणि मग लगेच त्यांना उत्सुकता झाली की यांनी असं काही पुरभवात केलं होतं पाप की जेणेकरून आता त्यांना अशा प्रकारचे भाव होत आहेत किंवा असं कृती करतायत. मग त्यावेळेस ते मुनींनी काय सांगितलं ते सगळं अभय कुटून सांगितलं. जे ती गोष्ट सांगितली होती एकदा, सुषेण आणि सुमित्र, तेव्हापासूनचे ते सगळे भाव सांगितले.
राजपुत्र सुमित्र हा श्रेणिकाचा जीव आणि सुषेण हा मंत्रीपुत्र आणि तो कुनिकाचा जीव. तिथपर्यंत सगळं कथानक सांगितलं. आणि हे अभय कुमार हा जो त्यांचा मुलगा झालेला तो पुरोभावात मिथ्या दृष्टी असतो, पाखंडी असतो. आणि त्याचं ते एका श्रावकाने मिथ्यात्व सोडवलेलं असतं आणि तिथं त्याला सम्य दर्शन झालेलं असतं. आणि आता तोच हा अभय कुमार झालेला, म्हणजे बुद्धिमान वगैरे. म्हणजे ह्याच्यातून हे सगळं भवांतर ऐकल्यानंतर तर एवढं त्याचं हे झालंय की आता खूप त्याला इतका पश्चाताप झाला आणि हेच खरे गुरु आणि हाच खरा धर्म असं समजून त्याने त्याचा स्वीकार केल्यानंतर त्याला सम्य दर्शन झालेलं आहे. मग असं हे सगळं समजून आपल्या जीवनात काय उपयोग करायचा त्याचा. कृतावकाशम, तुमच्या ठिकाणीच त्याने अवकाश प्राप्त केला ज्ञानाला. म्हणजे जशा प्रकारचं ज्ञान आहे तशा प्रकारचं ज्ञान हरिहराधिकामध्ये नाही. हे काचेचं उदाहरण का घेतलं, सगळं चमक जमक दिसते आणि आपण त्याला भुलतो आणि आत्मा प्रभावनीया रत्नत्रय तेजसा विसरून जातो. खरी प्रभावना विसरून जातो आणि बाहेरच्या प्रभावनेत अडकतो. म्हणून आपल्याला खरी प्रभावना कोणती हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. रत्नत्रयाला जो धारण करतो तेच त्याचं खरं स्वरूप आहे आणि तीच त्याची प्रभावना आहे. कारण प्रकर्षाने भावना करण्यायोग्य काय आहे, एक आत्मानुभूतीच. आणि ती आपल्या ठिकाणीच काय झालेली आहे, अवकाशाला प्राप्त झाली. म्हणजे एवढी स्थिरावलेली आहे आणि एवढी तिथं आश्वस्त झाली आहे की आता ते ज्ञान तुम्हाला सोडून जायला तयारच नाही. म्हणजे कोणी पण जो ज्याचा आदर करतो तो तिथं रमतो आणि त्याला तिथनं ते सुटून जावंसं वाटत नाही. बाहेर आपण लौकिकात पण पाहतो एखाद्या छोट्या बालकाला जो कोणी प्रेम देईल तर ते बालक त्याच्या मागे धावत राहत. अवकाश, कृतावकाश, अवकाश प्राप्त केला त्याने तिथं. मग तो दुसऱ्या ठिकाणी जात नाही. किती दुसऱ्यांनी काही दाखवलं लालूच वगैरे तरी नाही, तो अंतरंग प्रेम ओळखतो की हे आपल्याला खरे प्रेम देत आहेत, ह्याच्याकडेच जायचंय. आणि हे खोटं देत आहेत, त्यांच्याकडे जायचं नाही. जसं तो बाजारात हरवलेला मुलगा असतो आणि कुणाच्या तरी हातात पडतो पण तो आई आई म्हणून ओरडत असतो, रडत असतो. मग त्यावेळेस त्याला कुठला पत्ता माहीत नसतो, काही माहीत नसतं. आणि तो मनुष्य म्हणतो तुझी आई फक्त तिचं नाव सांग, तिचा पत्ता सांग, मग मी तुला तिथं नेऊन पोहोचवतो. तो म्हणतो मला काही तिचं सांगता येत नाही, फक्त तिला पाहिल्यावर ती माझी आई आहे एवढं मी ओळखतो. आता तो कसं पोहोचवणार तिच्याकडतो. पण किती दिवस त्या मनुष्याजवळ राहिला तरी आपल्या आईला तो विसरत नाही. आणि जेव्हा आई त्याला अचानक समोरून दिसते, कारण ती शोधतच असते, आणि तेव्हा मग तो पटकन आई आई म्हणून हाक मारतो आणि मग त्याला ते कळतं की ही याची आई आहे, सगळ्यांना लक्षात येतं. मग तसं आपल्याला नाव गाव पत्ता काही माहित नाही आत्म्याचा, पण माहिती की त्याच्यामध्येच आनंद आहे. आणि विचारलं कोणी कसं आहे काय सांग, तर मग आम्ही तुझ्या आत्म्यातच तुला ठेवतो, दुसरीकडनं नेत नाही. पण तो म्हणतो मला फक्त अनुभूतीने गम्य आहे, शब्दाने सांगता येत नाही. अशा रीतीने तो शब्दाच्या अतीत असलेला अवर्णनीय असलेला हा आत्मा जर एकदा जाणीवेत घेतला तर किंचित मात्र आपली दुर्दशा राहत नाही, आपली विडंबना होत नाही. पण आपण कशाने विडंबित होतो प्रत्येक वेळेला. प्रत्येक वेळेला विडंबित होण्याचं कारण काय, हेच ज्ञान आपल्या ज्ञानात राहत नाही, अवकाशाला प्राप्त होत नाही. तिथं कोणी अवकाश घेतला, ज्ञाने घेतला. ज्ञानाच्या जागी ज्ञाने स्थान पकडलं आणि ज्ञान गेलं झाकून, तर ज्ञान इतका अडकलेला. म्हणून काय झालंय की आपलं एवढं इकडून तिकडं भ्रमंती सुरू झाली आहे की आपण म्हणतो की मी दुःखी का आहे. दुसऱ्याला विचारून काय उपयोग, तुलाच माहिती की दुःखी का, सुखी का आहे आणि दुःखी काय, ह्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या जवळच आहे, दुसरं कोणाजवळ नाही. फक्त तुला जो पराचा विषय होतोय तेच कारण दुःखाच, आणि ध्रुवाचा विषय निज ध्रुवाचा विषय झाला की तेच कारण सुखाच. मग तो विषय सतत कोणाला घेतोय, कुठला विषय निवडतोय. आणि पहा आपली रुची जास्त कुठं आहे, कुठल्या विषयात रुची आहे, स्वतःच परीक्षण करायचं.
मग त्याच्यावरनं लक्षात येईल आपल्याला परविषय तर होतोच आहे, पण त्यात शुभ आणि अशुभ दोन भेद आहे. मग शुभाचा विषय घ्यावा वाटतो की अशुभाचा घ्यावा वाटतो? आता म्हटलं ना तुम्हाला एक कथा सांगते. चेन्ना म्हटली कथा सांगते म्हटलं की शांत बसला. आणि जर असं नुसतं वाद घातला असतं तर काय झालं असतं, पटवून घेतलं नसतं. पण त्या कथेच्या मार्फत सुद्धा किती तत्व बरोबर आत व्यवस्थित पोचवत आहे. कारण लोकांना अनादी काळापासून कथेची रुची जास्त आहे आणि त्यामुळे ते काय करतायत की कथा कुठलीही येऊ देत, कुठलाही दृष्टांत येऊ देत की बरोबर त्याच्या माध्यमातून तत्व पकडू शकतात. आणि म्हणून काय आहे की त्याला ते एक आमिष, जसं माशाला ते पकडण्यासाठी भाकरीचा तुकडा लावलेला असतो, त्या जाळ्याला भाकरीचा तुकडा लावलेला असतो. मग त्यावेळेस तो काय होतो, फसतो त्या जाळ्यावर. मग तसं बाहेर फिरणाऱ्या उपयोगाला फक्त आमिष कोणतं दाखवायचं आहे. बघ, अंजनाने काय केलं, चंदनाने काय केलं, उपयोग त्याचं वळवलं ना. चंदना, अंजना, अनंतमती, सुदर्शन, वारिशेन वगैरे ह्यांचं उदाहरण घेऊन उपयोग जो बाहेर जात होता तो आत वळवला. त्यांनी कशी साधना केली, ते कसे त्याच्यातनं सुद्धा तावून सुलाखून निघाले, म्हणजे ते काही गर्भगळीत झाले नाही. मग तसं आपल्याला का होत आहे. चंदनाने केवढा पुरुषार्थ केला, म्हणजे सांगितलं ना की चंदना पण निघाली होती त्या सुरंगामध्ये. चेलना बरोबर चंदना, ज्येष्ठा निघाल्या. पण त्यांची बुद्धी किती चांगली, त्यांना सुचली की नको ह्या अंधारातून जायला. आणि वडिलांना पण न विचारता निघालं हे चांगलं नाही. चेतना त्यांची व्यवस्थित काम करू लागली. ते बाहेर पडल्या सुरंगातून आणि अशा बाहेर पडल्या की दोघी पण विवाहित झाल्या नाही, दोघी पण अविवाहित राहिल्या, ज्येष्ठा आणि चंद्रा. नाहीतर त्यांचे पण हाल. चेलना किती पश्चाताप करते, जिनधर्म सोडून मी कशी काय इथं आले, हे राज्याचं आकर्षण मला काही करू शकत नाही, हे भोग म्हणजे मला काय भुजंगासारखे वाटतायत, फक्त एक जिनधर्म नाही म्हटलं. आतला धर्म कोणी नष्ट केलाय का, हरण केलाय का? पण तरी सुद्धा तिला बाहेरून कसं आहे की जे आपलं व्यवहारात करण्यायोग्य आहे ते जैन धर्माची कृती मी सोडू नये. स्वाध्याय, ध्यान, पूजा, उपवास, व्रत, तप सगळं श्रेणिकांनी परवानगी दिल्यानंतर तुला काय करायचे ते कर म्हटल्यावर इतका आनंद झालाय तिला. कारण स्वतःचं स्वातंत्र्य तरी आहे, बाकीचं कोण करू नाही तर न करू. पण तिने सगळ्यांना काय केलेलं आहे, इतका प्रचार केलाय की सगळे जैन धर्मी झाले. ते पाहून मग हे पुढे हे बौद्ध धर्मी गुरूंनी असं केलं. परंतु जे खरं ते खरंच. हिरा, आता सांगितलं ना, हिऱ्याची किंमत कोण करतोय, तो रत्न पारखी आणि त्याची पारख पण करतो. मग तो काय करतो, थंड राहिलेला हिरा तो खरा एवढ्या उन्हात सुद्धा. तसं आम्ही पाहतोय सगळे जे अनेक मुनींच्या उपसर्ग वगैरे झाले तरी सुद्धा ते कसे राहिले, स्वभावात राहिले, खरे हिरे शोभिवंत झाले. कारण का तर या ठिकाणी आपण फक्त म्हणतो की काही नाही, काय होतं तेवढं साधनेतून च्यूत झालं तर परत पुढच्या वेळेस आपण चांगली साधना करू. पण आत्ता का तू एकदा जी साधना सुरुवात करायला लागलाय तर त्याच्यात मागे का वळतोस. ही सवय जर आपल्याला लागली मागे वळण्याची तर पुढच्या जन्मी पण हे संस्कार राहणार, तेच प्रतिबिंब उमटणार. म्हणून आत्ताच तू पुरुषार्थ कर. ज्या कामाला लागलाय त्या कामाला तू व्यवस्थित कर. किंचित मात्र साधनेतून बाहेर पडू नकोस. किती जरी तुला ओढणारे असतील तर त्याच्यापेक्षा जास्त शक्ती तुझ्यामध्ये, अनंत शक्ती. तू त्यांना ओढशील, विभावातनं बाहेर काढशील, एवढी तुझ्यामध्ये शक्ती. पण स्वभावातून बाहेर जाण्याची शक्तीच नाही विभावात. म्हणून सांगितली एकदाच असा नमस्कार की पुन्हा दुसरा नमस्कार करण्याची गरज नाही. एकदाच अशी साधना की पुन्हा दुसरी साधना करण्याची गरजच नाही.
आणि एकदा जसं आपलं दिव्य स्वरूप जाणीवेत आलं तर पुन्हा पुन्हा आपल्याला मिथ्यात्वात जाण्याची गरजच राहणार. मिथ्यात्वात का जातो तेवढं त्याला अजून आत्मरुची जागरूक झाली, तेवढी दृढता आली नाही त्याला. लगेच ते सटकते तिथनं उपयोग, आणि एकदा सटकलेला उपयोग हा गेला, वाया जातो, आणि मग तो मिथ्यात्वात जाऊन पडतो. म्हणून काय सांगितलं त्याला उदाहरण, की एखादी शिळा जर आपल्याला पर्वतावर चढवायची म्हटलं तर किती कठीण काम आहे, आणि तीच खाली ढकलायची म्हटलं तर एकदम सोपं. तसं सम्यक दर्शन प्राप्त करायला किती दुर्लभतेने प्राप्त झालंय, आणि ते नष्ट व्हायला किती अवकाश, एका अंतर्मुहूर्तात नष्ट पण होत. कारण संस्कार जास्त कोणाचे पकडले गेले, अनादिकाळचे मिथ्यात्वाचे, आणि त्यामुळं त्या संस्काराचा असा पगडा बसला की तो पुन्हा मिथ्यात्वात आला. म्हणून आपल्याला वाटतं रिझर्वेशन झालंय, आता काय आपल्याला चिंता नाही, मोक्षाचं रिझर्वेशन झालं. पण सम्यक दृष्टीची जबाबदारी काय सांगितली भगवती आराधनेमध्ये, निस्तरण, निर्वहन वगैरे जे सांगितलं त्याचं कारण काय, फक्त उद्योतन, उद्यवन वगैरे जे सांगितले, तर सम्यक दर्शनामध्येच राहण्याचा तो प्रयत्न कर, रत्नत्रयाला धारण केलंय. आणि जो बाहेर जाणारा उपयोग आहे त्याला आत खेच, आणि दुसऱ्या जन्मात पण याला घेऊन जा, ही तुझी जबाबदारी. नाहीतर इथंच सोडून मोकळा होशील, तर हे सोडण्यासारखं नाही. जी आपली वस्तू आहे ती कशी अप्रहेय, काय म्हटलं, अप्रहेय. प्र म्हणजे प्रकर्षाने, हेय म्हणजे सोडण्यायोग्य, अ म्हणजे नाही. किंचित मात्रही सोडण्यायोग्य वस्तू कधी, स्वभावाचा कधी त्यागच होऊ शकत नाही. अजहत वृत्ती, स्वभावाची कशी वृत्ती आहे, अजहत म्हणजे कधी न सुटणारी. अग्नीची उष्णता सुटत नाही, लिंबाचा आंबटपणा सुटत नाही, सेंदिलोंचा खारटपणा सुटत नाही, कारल्याचा कडूपणा सुटत नाही. म्हणजे त्यांनी मात्र कसं रस धारण केले, ते कशा आपल्या स्वभावात आहे. स्वभावात म्हणजे आपल्या आपल्या त्या पर्यायात अगदी किती त्याला म्हणजे साखरेने आणखी तुपाने वगैरे मळलं तळलं तरी सुद्धा कारल्याचा कडूपणा सुटत नाही. पण तुझा ज्ञानपणा का सुटतोय, म्हणजे तू ज्ञानामध्ये का भटकतो. तू तर चेतन आहे, ते तर अचेतन वस्तू सुद्धा आपल्या स्वभावाला सोडत नाही. आणि चेतन स्वरूपाला जाणून सदैव तू आपलं संवेदन असं कर, अनुभूती अशी धारण कर, की जेणेकरून तुला कुठेही परद्रव्यामध्ये भटकण्याचा प्रसंग येणार.